सहजच मोबाईल गॅलरीतले फोटोज बघता जाणवलं की आमचा डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 एकदम स्कल्पचरमय म्हणजे ऐतिहासिक पुराव्यांचे दाखले बघण्यात गेलाय. चला सांगते ते कसे. भारतीय स्थापत्यकलेचे एकूण 4 वेगवेगळे अनुभव घेतलेत आम्ही. ऐतिहासिक वास्तू नंबर 1. सुरुवातच झाली होती खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीने. 9 लाख पायऱ्या चढता आमची दमछाक. पण वरती चढून जे पाहिलं, जे अनुभवलं ते नखशिखांत ध्यानात आहे. दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर येतानाचा तो क्षण विसरूच शकत नाही. भारत माणसाला तिथे. इथला अनुभव आईला सांगताना अंगावर काटा येत होता नुसता. ऐतिहासिक वास्तू नंबर 2. मे महिन्यात आईसोबत आणि बहिणीसोबत आम्ही दुसरं ठिकाण गाठलं. ते म्हणजे आई महालक्ष्मीचं. कोल्हापूर. 4-5 तास रांगेत पावसात उभे. पुढे जे डोळ्यांना दिसलंय ते अजून साठवलेलं आहे. तिथल्या गार गाभाऱ्यात बसलेलं आईचं निळं शाल साडीतलं रूप मनात आहे. तिथे शॉपिंग पण केली आहे आणि दाबून खाल्लंय पण. 2 दिवस खूप सारी मज्जा करून परतीला लागलो होतो. ऐतिहासिक वास्तू नंबर 3. मित्रमंडळींसोबत ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं ठरवून खूप महिने लोटले होते. ते काम यावेळी श्रावणात पार पडलं होतं आमच्याकडून. औरंगाबादच्या गृष्णेश्वराला गेलो होतो. तिथल्या पिंडीला जवळून स्पर्श केलाय, कवठाळलंय. पिंडीचा तो थंडगार स्पर्श अजून जाणवतोय आम्हाला. आमचा तिथून पायच निघत नव्हता. स्कल्पचर्सबद्दल बोलतोय तर ते देऊळ अत्यंत सुंदर आहे, पण त्याला लागूनच असलेल्या एलोरा केव्ज एन्शियंट इंडियाच्या स्थापत्यकलेचा पुरावाच देतात. बीबी का मकबरा पण एक अतिशय सुंदर वास्तू आहे. त्याचा इतिहास फार बोलका आहे. तिकडे जाल तर नक्की व्हिजिट करा. म्हणजे दिल्लीपेक्षा औरंगाबाद जवळच आहे आपल्याला. ताजमहल पाहिल्याचा प्रत्यय येतो बरं का. ऐतिहासिक वास्तू नंबर 4. आणि या नोव्हेंबर महिन्यात यांनी लहानपणीच्या मित्रांसोबत गाठली कर्नाटकातली हम्पी. तेथील स्कल्पचर्स तर कोरीव काम म्हणजे अभ्यासाचा विषय आजही बरं का. आम्ही गेलो नव्हतो, पण मुलाने आणि मी जे काही ऐकलंय ना यांच्याकडून, तर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन तर ठरलंय बरं का. जुन्या भिंती, तिथलं कोरीव काम, तिथला इतिहास सांगतात. त्यावेळच्या आजूबाजूच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतात. थोडंसं त्या काळात जाणं होतं, व्हिज्युअलाइज करणं होतं आणि वैचारिक बैठकीला मन तयार होतं. हा अनुभव असतो, त्यातून आपण शिकत असतो. शिकलेले पुढे येणं तेणं प्रकारे कामाला येतच की नाही का. ब्लॉग आवडला तर नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.